नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी असू दे किंवा नाश्त्यासाठी असू दे, आपल्याला झटपट होणारं असं काही ना काहीतरी बनवायचं असतं. तर त्यावेळी बघा, अशा पद्धतीचे हे रव्याचे अप्पे झटपट होणारे तसेच भाज्या घालून बनवले असल्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही नक्कीच बनवू शकता. आणि आपण ह्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा नाश्ता खाण्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक तसेच सुंदर तयार होतो आणि मुलांनासुद्धा आवडणारा, आतून अगदी जाळीदार पोकळ असणारा तसेच वरतूनसुद्धा छान असा कुरकुरीत असणारा एक आपण नाश्त्याचा प्रकार बघतोय. तर इथे आता तुम्ही बघू शकता, खूप छान अगदी टम्म फुगलेले रव्याचे अप्पे तयार झालेले आहेत. इथे बघू शकता, एक तोडूनसुद्धा दाखवते, आतूनसुद्धा खूप छान बघा, जाळीदार मस्त मऊ लुसलुशीत आणि वरतूनसुद्धा एकदम कुरकुरीत असणारे हे रव्याचे अप्पे ची रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या घरामध्ये नेहमी उपलब्ध असतं. तर नेहमी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्येच आपण ही रेसिपी बघतोय. चला कुठेही न वेळ करता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघू शकता, एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि या मिक्सिंग बाऊलमध्येच आपल्याला एकाच मेजरमेंटनी काही जिन्नस घ्यायचे आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आपण इथे घेतोय रवा. तर इथे बघा, रवा घेतलेला आहे तो बारीक 0 साईजचा रवा घेतलेला आहे. या कपाच्या मेजरमेंटनी घेतलेला आहे. अगदी तुम्ही इथे एखादी वाटीसुद्धा सेट करू शकता. आता याच मेजरमेंटनी बघा, इथे अर्धा कप दही घातलेलं आहे. दही जितकं आंबट असेल तितकं चांगलंच आहे, पण जरी आंबट नसेल तरीसुद्धा जे गोडसर दही थोडंसं असतं ते सुद्धा चालू शकतं. आता इथे बघा, आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं दही रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यासोबत आणि आपल्याला हे थोड्या वेळासाठी रवा भिजायला ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं बाकीची तयारी होईपर्यंत तो छान भिजलासुद्धा जाईल. आता बघा, छान मिक्स करून घेतला. इथे बघू शकता तुम्ही, इथे मी अर्धा कपाला थोडंसं वरती 1-2 चमचे मला पाणी लागलेलं आहे. कमी जास्त तुम्हालासुद्धा थोडंसं लागू शकतं, ते रव्यावरती डिपेंड असतं. तर इथे आता बघा, पॅन ठेवलेला आहे पुढची तयारी करण्यासाठी. त्याच्यामध्ये तेल घातलं 2 चमचे आणि आपल्याला जिरे मोहरीची खमंग फोडणी करून घ्यायची आहे. जिरे मोहरीची फोडणी छान झाल्यानंतर बघा, त्याच्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये बघा, एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे मिरची. तर ती तुम्ही अगदी मिक्सरमधून 1-2 मिरची वाटून घेतली तरीही चालेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदासुद्धा खूप बारीक चिरलेला आहे, छान परतवून घेतला. त्याच्यामध्ये गाजर घातलेला आहे, शिमला मिरची घातली आहे बघा. ज्या भाज्या आपल्याकडे असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये, मुलं खात नसणाऱ्या भाज्या यूज करू शकता. तर इथे मटारसुद्धा माझ्याकडं थोडाच होता, अगदी मोजून माझ्याकडे 10-15 दाणे असतील त्याचे, तर ते सुद्धा घातले बघा. आणि झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढली म्हणजे छान अगदी वाफलेसुद्धा जातात. जसं की मटार आहे तर मटार छान वाफला जातो. आता बघा, त्या सगळ्या भाज्या आपल्याला थंड झाल्यावर याच रव्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि छान असं बघा, मीठ घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही थिकनेस बघू शकता, खूपच थिक आहे. तर आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज आहे. तर इथे थोडंसं 2 चमचे पाणी घातलेलं आहे. तर बघू शकता, बॅटर खूप छान तयार झालेलं आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. तर पुढची तयारी करून घेऊया. तर बघा, आपल्याला आता अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि अप्पे पात्र छान मीडियम गॅसवरती गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं थोडं तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे सगळ्या वाट्यांमध्ये, बघू शकता. आता बघा, जेव्हा तेल घालून घेतो, अप्पे पात्र छान गरम झालेलं असतं, तेव्हाच आपल्याला त्या जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी बघा अर्धा चमचा सोडा घातलेला आहे. तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता 1 पॅकेट. तर इथे छान त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं मस्त हलकं करून. आणि हे जेव्हा सोडा घालतो तेव्हा पटकन आपल्याला हे बॅटर या अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने. 1 चमचा एका वाटीमध्ये सहज बसून जातं. त्याच्यानंतर बघा, वरतून थोडंसं तेल सोडलेलं आहे,
जेणेकरून आपलं चिकटणारसुद्धा नाही आणि पटकन पलटीसुद्धा होतील. तर बघू शकता इथे 4 मिनटं, फक्त 4 ते 5 मिनटासाठी अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती छान असे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे, टम्म फुगलेले आहेत आणि पटकन तेल टाकल्यामुळे थोडंसं पटकन पलटीसुद्धा होतात. तर काही मिनटानंतर दोन्ही साईडनं छान असे भाजून घेऊन आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता भाजूनसुद्धा झालेले आहेत. या पद्धतीनं सगळे आता काढूनसुद्धा घेतलेले आहेत. बघू शकता किती छान तयार झालेले आहेत. इन्स्टंट रवे आप्पे मुलांनासुद्धा चटणीसोबत आवडतात खाण्यासाठी. अगदी तुम्ही हे सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. इथे दुसरी बॅचसुद्धा काढून घेतलेली आहे याच पद्धतीनं. खूप छान लागतात सॉससोबतसुद्धा. थोडंसं सॉस साईडला घ्यायचं, अगदी शेंगदाण्याची चटणी असेल किंवा आपली खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा मस्त लागतात. आता खोबऱ्याच्या चटणीसोबत मी इथे तुम्हाला दाखवते. तर या अगोदर आपण 1-2 वेळा खोबऱ्याची चटणीची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे. नक्की आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन बघू शकता. इथे आता बघा एक तोडूनसुद्धा दाखवते. आतून बघू शकता किती छान अगदी भाज्यासुद्धा सॉफ्ट, म्हणजे मस्त आतूनसुद्धा पोकळ आणि एकदम सॉफ्ट आप्पे तयार झालेले आहेत. वरतूनसुद्धा तितकेच कुरकुरीत झालेले आहेत. चटणीसोबत नक्की तुम्ही बनवून एन्जॉय करू शकता. मुलांना टिफिनमध्ये द्या. अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये होणारा हा नाश्त्याचा उत्तम पदार्थ आहे. नक्की बनवून बघा आणि तुमचे जे पण काही अनुभव असतील ते माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंटसुद्धा करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत.